साकेतला रक्ताच्या उलट्या झाल्या. कशा काय काय रक्ताच्या उलट्या झाल्या? कसं काय? असं अचानकच कसं काय झालं? तेच 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 मला तुम्हाला विचारायचंय. काय कशामुळं झाल्यात उलट्या? कारण आजकाल तुमचा वावर आमच्या घराच्या आसपास फार वाढलाय. तुमच्या फेऱ्या आमच्या घराकडे फार वाढल्या. काय खरंच साकेत विषयी कळवळ आहे की त्याला मारून टाकून काही पुरावे नष्ट करायचे आहेत? अहो काय बोलताय साहेब तुम्ही? खरंच गेला होता त्यांच्या घरी? काय खाऊ घातलं साकेत? अहो मी कशाला काय खाऊ घालेन? मी फक्त विचारपूस करायला आलो. काय कारण गावात कुठलीही अप्रिय घटना घडली, खून झाले की त्याच्या आसपास तुमचा वावर असल्याचे पुरावे सापडतात, पुन्हा सापडतात. काय करावं? काय म्हणावं? काय याला योगायोग म्हणावा की योगायोग म्हणावा? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही काय खाऊ घातलं साकेत? का मारायचे साकेतला? मी शिस्तीत विचारतो. मी एकदा बेशिस्त झालो की काय होतं तुम्हाला माहिती. घरी कशाला आला होता? हे घेऊन आलो होतो. काय ते? देवाचा अंगार आहे. कोणत्या देवाचा आहे? असे ना का कुठल्याही देवाचा अंगारा, शेवटी अंगारा आहे. मी देवाकडे प्रार्थना केली की साकेतजी लवकर बरे व्हावे. आता प्रार्थना करणं किंवा कोणीतरी लवकर बरं व्हावं असं म्हणणं देवाकडे, हा जर का गुन्हा असेल तर गुन्हा मान्य आहे. मला अटक करा, ठोका बेड्या. हा साहेब, मी पण गेले होते ह्यांच्या सोबत. म्हणजे ह्यांचीच अशी इच्छा होती का दोघांनी मिळून प्रार्थना केली ना तर ती देवापर्यंत लवकर पोहोचते आणि मग साकेत दादा लवकर बरे होतील. म्हणून आम्ही दोघ जण एकत्र प्रार्थना करायला गेलो होतो. उंदराला मांजराची साक्ष. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लालेजी नका या माणसासमोर डोकं फोडू. हा माणूस कसा आहे माहितीये ना? या माणसाने ठरवलं म्हणजे ठरवलं. समोरचा दोषी आहे, गुन्हेगार आहे, त्याला अटकच करणार. मला अटक केल्याशिवाय शांत नाही बसणार ते. ठोका बेड्या. ठोकणार ठोकणारच आहे, पण पेड्या नाही. माझ्या हाती एक जरी सबळ पुरावा लागला ना, ठोकणारच आहे. पॉइंट ब्लँक.